जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या नदीला जे काही छोटे ओढे असतील, नाले असतील येऊन मिळतात, त्या नद्यांवर देखील असा बॅक वॉटरचा परिणाम दिसून येतोय। आपण जर लांब पलीकडे पाहिलं तर त्या ठिकाणाहून गोदावरी नदी वाहते आणि हा त्याला जुळलेला एक छोटा ओढा आहे। परंतु नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ते पाणी उलट दिशेने वाहत आहे आणि या गावाच्या परिसरामध्ये हे पाणी आलेलं आहे। नागरिकांना खळी या गावातून जर बाहेर पडायचं म्हणलं तर अशा पद्धतीनं तराफ्याचा वापर करावा लागतोय। जीवनावश्यक वस्तू असतील किंवा आरोग्य सेवा असेल, या दोन्ही गोष्टीसाठी या तराफ्यावरूनच नागरिकांना प्रवास करावा लागतोय। आपल्यासोबत या परिसरातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला गावातून बाहेर पडावं लागतंय? सर, सगळे ह्या तराप्याच्या साह्यानं आम्हाला गावाच्या येणं जाणं बाहेर करावं लागतं। रात्री 8 ते 9 वाजायच्या सुमारास एका महिलेचं पोट दुखायला लागलं, डिलिव्हरीची टाईम होती, तिला रात्री 12 वाजता तराप्याच्या साह्याने दवाखान्याकडे पोहोचण्याचं काम आम्ही इथं उभं राहून केलं। त्यामुळं आम्हाला हे पोरं आमच्या गावचे आम्हाला वेळोवेळी मदत करतात, भोई समाज, त्यांच्यामुळं आमच्या गावाला येण्या जाण्याचे रस्त्याचे सरळीकरण आहे। ते वेळेवर जर उभा राहिले तरच आम्हाला हे इथून ये जाण्यासाठी उभा राहत। त्यांच्यामुळं आम्हाला तात्काळ प्रशासनाने ह्या पुलाची उंची वाढवून आमचा हे कायमचा प्रश्न सोडविण्याची आम्ही विनंती करतो। आणि आमच्या तालुक्याचे आमदार रत्नाकर गुट्टे काका ह्यांनी बी ह्याच्यात लक्ष घालून आमचा हे प्रश्न सोडविलाच पाहिजे। या रस्त्यावर तुमचंही गाव पडते, कशा पद्धतीने तुम्हाला अडचणी येतात? चिंचटाकडीतून यायचं म्हणलं तर आम्हाला गाडीचा वापर करता येत नाही, पाणी आलेलं आहे। आणि खळीमध्ये यायचं म्हणलं तर बेटायमाला हे ताप्याहून यावं लागते। तर बालाजी भैया खळीचे यांची मदत खूप आहे चिंचटाकडी गावाला। शाळेची काय परिस्थिती आहे गावातल्या विद्यार्थ्यांची? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचं मनापासून आभार मानतो। कारण समाज माध्यमाचं काही जे काम असतील किंवा सामाजिक समस्या असतील ते वाचा फोडण्याचं काम हे प्रसार माध्यम करते। दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या संपर्क तुटल्यामुळे ह्या पुलाचा संपर्क 3-4 गाव आहेत, गौंडगाव आहे, टाकळी आहे, धारासूर आहे, ह्या पूर्ण सावंगी असेल, ह्या पूर्ण गावाचा संपर्क तुटला आहे। जसं की काकांनी सांगितलं की आरोग्याच्या समस्या आहेत। आरोग्याच्या समस्या म्हणजे माझी स्वतःची अकॅडमी आहे, अविरत अकॅडमी गंगाखेडला। मी स्वतः शिकवतो, मी स्वतः टीचर आहे। माझे सर्व विद्यार्थी रोज म्हणतात, सर कसं यायचं? मी म्हणलं त्यांना, बा पाणी आतोनाट आहे, 2-4 दिवस झालं सारखं नदीला पूर्ण आहे, तुम्ही घरी राहा, मी घरी राहतो, जेवढा जीव वाचवता येईल पुन्हा आपल्याला शिकताच येणार आहे। कारण आज जर आपला जीव गेला तर उद्या कोण शिकणार आहे? म्हणून माझं सरकारला, प्रशासनाला मनापासून विनंती आहे की जेवढं होईल तेवढं शक्यतो या पुलाचा प्रश्न मार्गी लावावा। आणि लोकप्रतिनिधींनी विशेष म्हणजे या गावातून परभणी शहराला दुधाचा पुरवठा केला जातो, भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो, तो पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे। आणि त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावातील नागरिकांकडून होते, शेतकऱ्यांकडून होते। आपल्यासोबत अन्य काही गावकरी आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने अडचणी येत आहेत तुम्हाला? आम्हाला सर अशा भयानक अडचणी येतात। मी गौंडगावचा आहे आणि आमच्या इथले मराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी हे सर्व 4-5 गावांना एवढा ह्या पुलाचा अचानक भयानक त्रास आहे। आणि आमचे लेकरं बाळं सध्या ह्या शाळेमध्ये जाते, तिथं ह्या खळी फाट्यावर मोठी शाळा आहे, 12वीपर्यंत कॉलेज आहे। त्या कॉलेजला सध्या लेकराच्या आज 2-4 दिवस झालं शाळा बंद येतात। प्रशासनानं आमची एवढी विनंती की बाबा हे तात्काळ हे पुलाचा मार्ग लावा। आणि मराळ सावंगीचं एक आमच्या शिवारामध्ये, गौंडगाव शिवारामध्ये एक पूल आहे, त्या पुलावर जवळपास 2 परस पाणी या। एकूणच शेतकऱ्यांकडून आणि गावातील नागरिकांकडून या ठिकाणी पूल उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। परंतु या पूर परिस्थितीमुळे जे शेतात काही नुकसान झालेलं आहे, या नुकसानीचा देखील सरकारने संवेदनशीलपणे विचार करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर मदत देणं गरजेचं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।